जय जय रघुवीर समर्थ। आज खूप दिवसांनी थेट प्रक्षेपणामार्फत कीर्तन करण्याचा योग आला। खरं तर देशाच्या अशा या संकट काळी, या अशा परिस्थितीत जेव्हा या कोरोनाने सगळ्या देशावर आघात केला, असं वाटत होतं की आपल्या कीर्तन सेवेमध्ये कुठे खंड पडतो की काय। पण भगवंताने तशी वेळ आणली नाही, येऊ दिली नाही। अध्यात्माच्या जोडीला जर विज्ञानाची साथ असेल तर काय नाही होणार। आणि खरंच आज ऑनलाईन कीर्तन सेवा देण्यात खूप छान वाटत आहे, कृतकृती वाटत आहे। आज जे कोणी ही सेवा पाहत असतील, त्यात माझे बांधव असतील, माझे गुरुवर असतील, अध्यात्म क्षेत्रातील दिग्गज मंडळी असतील, त्या सर्वांना माझा नमस्कार। आणि आजच्या या कीर्तन सेवेला वेळ फार कमी आहे, 1 तास सेवा देता येईल मला। परंतु त्या 1 तासामध्ये जेवढं शक्य होईल तेवढं सांगण्याचा मी प्रयत्न करेन। तेव्हा आपण आता उशीर न करता कीर्तन सेवेला प्रारंभ करूया। श्रीमन महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री गुरुभ्यो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंद माधव। आहे तू जननी मदीयनकडे अज्ञान मिले करू घाली गे मद प्रेम पाखर सदा दूरी नको गे धरू। प्रेमे वाहत मुक्त कंठ करुणी नाही दुजे बंधन प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा माझे असो वंदन। रामा हो जय रामा 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 हो जय रामा रामा। पतित पावना पूर्ण कामा पतित पावना पूर्ण कामा। रामा हो जय रामा 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 हो जय रामा रामा। नाथा हो दीनानाथा नाथा तुमचे चरणी ठेवू माथा तुमचे चरणी ठेवू माथा। रामा हो जय रामा 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 हो जय रामा रामा। बंधु हो दीनबंधु बंधु रामदास म्हणे करुणा सिंधू रामदास म्हणे करुणा सिंधू। रामा हो जय रामा 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 हो जय रामा 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 हो जय रामा रामा। सगळ्यांनी 2 मिनिटं भजन करू।
राम 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 राजा राम सीताराम. राम 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 राजा राम सीताराम. राम राम राजा राम सीताराम. राम 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 राजा राम सीताराम. राम 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 राजा राम सीताराम. राम 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 राजा राम सीताराम. राजाधिराज रामचंद्र भगवान की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. भारत माता की जय. राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. आजच्या कीर्तन सेवेसाठी जो अभंग घेतलाय तो तुकाराम महाराजांचा आहे. आपण तो अभंग घेऊया आणि सर्वांनी हा अभंग आणि आजच्या कीर्तन सेवेमध्ये किंवा इथून पुढच्या कीर्तन सेवेमध्ये जे काही सांगण्यात येईल ते सगळं नमूद करून ठेवावं आणि त्याचा आपल्या जीवनामध्ये कसा अनुकरण करता येईल त्याकडे लक्ष द्यावं. याजसाठी केला होता अट्टहास. याजसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड भावा. शेवटचा दिस गोड भावा. याजसाठी केला होता अट्टहास. याजसाठी केला होता अट्टहास. आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंडलीय धावा तृष्णेचिया. कुंडलीय धावा तृष्णेचिया. कवतुक वाटे जालिया वेचावे. कवतुक वाटे जालिया वेचावे. नाव मंगळाचे तेणे गुणे. नाव मंगळाचे तेणे गुणे. तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी. तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी. आता दिवस चारी खेळी मेळी. आता दिवस चारी खेळी मेळी. याजसाठी केला होता अट्टहास. याजसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड भावा. शेवटचा दिस गोड भावा. याजसाठी केला होता अट्टहास. याजसाठी केला होता अट्टहास. याजसाठी केला होता अट्टहास. याजसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड भावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. खुंटलिया वाटा तृष्णेचिया. कवतुक वाटे जालिया वेचावे. नाव मंगळाचे तेणे गुणे. तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी. आता दिवस चारी खेळी मेळी. प्रस्तुत सेवेसाठी घेतलेला अभंग तुकाराम महाराजांचा आहे आणि या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्याला सांगतात की सर्वस्व अर्पण, आपलं सर्वस्व अर्पण वृत्तीने ब्रह्मामध्ये ऐक्य पावल्यानंतरची जी स्थिती आहे त्या स्थितीचा अनुभव घेतल्यानंतर काय उत्पन्न होतं किंवा ती भावना कुठली असते, तो अनुभव कसा असतो ते या आजच्या अभंगामध्ये सांगतात. यादसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड भावा. म्हणजे कुठला? हे जे जगणं आहे आतापर्यंत जे आपलं आयुष्य आहे, असं म्हणतात ना की ज्याचा शेवट गोड त्याचं सगळंच गोड. त्या न्यायानं
आपलं हे आयुष्य आपण जे जगत आहोत, पण ते जगताना सुद्धा ईश्वराचं स्मरण आपल्याला नेहमी सतत असावं. आणि शेवटी जर हे स्मरण आपण आयुष्यभर केलं तर आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये असताना आपल्याला ईश्वराचं नामस्मरण, ईश्वराचं स्मरण आपोआप होईल. जर आपण ते कधी केलंच नाही तर शेवटच्या काळी आपल्याला ईश्वराचं दर्शन होणे तर खूप दूरची गोष्ट आहे, पण ते स्मरण सुद्धा होणार नाही. आणि अंतकाळी जी गती आपल्याला मिळते ती गती आपण अंतकाळी केलेल्या स्मरणावरती, त्या आठवणीवरती, त्या विचारांवरती अवलंबून असते. म्हणून शेवटच्या काळामध्ये जे आपण विचार करू, जे स्मरण करू, त्याच्या अनुरूप आपल्याला गती मिळत असते. म्हणून शेवटचा दिवस गोड व्हावा यासाठी आयुष्यभर भगवंताचं स्मरण करा. इतकं खडतर प्रवास करून आयुष्यभर आपण सतत पैशाच्या पाठीमागे लागलेलो असतो. कुटुंबाचा उदरनिर्वाह, सर्वांचा उदरनिर्वाह करता करता आपण ते जर कर्तव्य म्हणून केलं आणि भगवंताचं नामस्मरण करत करत जर केलं तर या आयुष्याचा शेवटही अत्यंत गोड आहे. आणि त्यातच आयुष्याचं खरं सार्थकता आहे. म्हणून या अभंगातून आपल्याला तुकाराम महाराज हेच सुचवतात की हा सगळा खटाटोप कशासाठी आहे, हे जे सगळं आपण करतोय ते कशासाठी. जीवन जीवन म्हणजे काय नेमकं. आपण तर जगतच आहोत. असे कितीतरी महान होऊन गेलेत, पण मरावे परी कीर्ती रूपी उरावे. आपण या जन्मातून निघून गेलोत. दुसरा जन्म मनुष्य जन्मच मिळेल ह्याची काही गॅरंटी नाही, याची काही खात्री पण नाही. म्हणून हा जन्म आपल्याला सार्थक करून घ्यायचा असेल तर याच जन्मामध्ये आपल्याला भगवंताचं स्मरण करून आपला आयुष्याचा उत्तरार्ध हा धन्यतेचा करून घ्यायचा आहे. म्हणून या अभंगामध्ये तुकाराम महाराज आपल्याला सांगतात की जीवनाचा हा क्रम सतत चालू राहणार आहे, त्यामध्ये कधी खंड पडणार नाही. आणि आपण जसं जसं या मायेच्या जालामध्ये जसं पोहत पोहत राहू तसं तसं आपण त्यात गुंतत जाऊ. आणि म्हणून या भवसागरातून जर पार व्हायचं असेल तर त्या समोर उभा ठाकलेल्या त्या क्षीरसागराच्या म्हणजे या माया जालेच्या पार जो उभा ठाकलाय तो भगवंत तिथे आपल्यासाठीच उभा आहे, आपलीच प्रतीक्षा करतोय. फक्त आपल्याला हाक देण्याची गरज आहे. आपण एक साथ घातला त्याच्या जवळ त्यांच्या चरणांपाशी आपल्याला ठेवून घे. म्हणूनच आपण या भगवंताच्या स्मरणामध्ये सतत तल्लीन होऊन प्रत्येक कामात हसत खेळत उठत बसत कोणतंही काम करताना सतत भगवंताचं स्मरण करत ते काम करावं. म्हणून जे आपण कर्म करतो ते सुद्धा भगवंतालाच अर्पण करावं. मग ते कर्म वाईट असो की चांगले असो, जर ते कर्म आपण भगवंताला अर्पण केलं तर त्या कर्माचा दोष आपल्याला लागत नाही. आपण या अभंगाचा सार पाहूया. थोडक्यात या चारही चरणांचं आपण निरूपण पाहू आणि आख्यानाला सुरुवात करू. दुसऱ्या चरणामध्ये आपल्याला तुकाराम महाराज सांगतात, आता पावलो निश्चिंतेने विसावा. म्हणजे काय की या चरणांपाशीच माझा विसावा आहे, दुसरे तिसरीकडे कुठे नाही. त्या विठ्ठलाचे पांडुरंगाचे माझ्या पांडुरंग परमात्म्याचे चरण सोडून मी दुसरीकडे कुठे जाऊ. या जगामध्ये प्रेम करण्यासारखा विश्वास ठेवण्यासारखा कोण असेल तर तो फक्त आणि फक्त भगवंत आहे. दुसरा कोणीही विश्वासास पात्र नाही, प्रेमास पात्र नाही. तो एक भगवंतच माझ्या मदतीला धावून येईल. माझ्या विश्वासाला पात्र असा तो एक भगवंत आहे. म्हणूनच जो काही माझा विसावा आहे तो केवळ माझा पांडुरंग, तो परमात्मा एकच आहे. म्हणून जे काही करायचे ते सगळं भगवंतासाठी, भगवंता
साठीत करायचं आहे. आणि हे करत असताना कोणाची निंदा करायची नाही. हे करत असताना वासनेच्या आहारी जायचं नाही. हे करत असताना आपली जी तृष्णा आहे तिला भागवायचं आहे. आपली वासना फार घातक असते. मन फार चंचल असतं. ते सहजासहजी कुठल्या गोष्टीसाठी तयार होत नाही. म्हणून या मनाला आधी काबूत ठेवलं पाहिजे. आणि जर हे मन आपल्या ताब्यात असेल तर आपण परब्रह्माशी ऐक्य साधू शकतो. म्हणून समर्थ रामदास स्वामी सुद्धा आधी मनाला उपदेश करतात, मना सज्जना भक्ती पंथेची जावे. मन ऐकत नाही, त्यामुळे त्याला सज्जन म्हटलं की मना तू सज्जन आहेस, तू सज्जन आहेस, तू सज्जन आहेस असं आपण सारखं 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 जर कुठल्या गोष्टीला किंवा मनाला म्हणत राहिलो तर मन सुद्धा आपलं काही वेळाने ते मानायला तयार होतं. नवे नवे तसं बनतं. म्हणून आधी या मनाला आपल्या ताब्यात ठेवलं पाहिजे. या मनाच्या ताब्यात ठेवल्यामुळे वासनेवरती आपल्याला अंकुश ठेवता येईल. आणि जेव्हा अंकुश या वासनेवरती राहील तेव्हा भगवंतासाठी जे आपण प्रयत्न करतोय ते प्रयत्न सफल होताना आपल्याला दिसतील. या जीवनाचं सार्थकच ते. या जीवनाचा हेतूच तो आहे की भगवंताची प्राप्ती. या जीवाची त्या शिवाशी ऐक्य साधणं हेच तर या जीवनाचं कृतकृत्यता आहे, धन्यता आहे. हेच ते जीवन आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की हे सगळं करत असताना आपल्याला मुक्ती सुद्धा समोरून उभी ठाकेल. आपण जेव्हा भक्तीमध्ये तल्लीन असू तेव्हा मुक्ती सुद्धा आपल्या दाराशी लोळण घेईल. पण त्या मुक्तीपेक्षाही माझा पांडुरंग परमात्मा, त्या पांडुरंग परमात्मापेक्षाही त्याचं नाम श्रेष्ठ आहे. मला चारी मुक्ती सुद्धा नको. या मुक्तीची मला गरज नाही. या भक्तीमध्ये मला डुंबायचंय, त्या भक्तीतच मला रमायचंय. आणि म्हणूनच मुक्तीला सुद्धा जी दासी बनवून घेते ती भक्ती. आणि ती भक्ती जर आपल्यामध्ये असेल तर आपला शेवटचा जो दिवस आहे तो गोड व्हायला, तो धन्य व्हायला वेळ लागणार नाही. असा या भगवंताचा रूपक अर्थाने आपण या अभंगातून सार घेतला. आता तुकाराम महाराज आपल्याला सांगतात की सगळ्या अभंगातून आपल्याला एकच गोष्ट सांगतात की या जीवनाशी तादात्म्य करायची काही गरज नाही. तादात्म्य कोणाशी करायचं ते एकच त्या भगवंताशी करायचं. आणि म्हणून हा सगळा खटाटोप जो चाललेला आहे तो केवळ त्या भगवंतासाठीच आहे. आणि भगवंत या ना कारणाने प्रत्येक पावलावरती आपली परीक्षा घ्यायला तयार असतो. तावून सुलाखून जेव्हा सोनं बाहेर निघतं तेव्हाच ते चकाकतं. जेव्हा हिरा आपल्याला बनवायचा असतो तेव्हा त्याच्यावर आधी खूप सारे पैलू पाडावे लागतात, तेव्हा तो हिरा उजळून निघतो. आणि टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवाला सुद्धा देवपण प्राप्त होत नाही. दगडातून देव निर्माण करायचा असेल तर त्याला सुद्धा टाकीचे घाव सोसावे लागतात. मग आपलं ते आयुष्य असं काय. पण कलियुगामध्ये हे नाम साधन इतकं सोपं आहे. आणि कलियुगाचा हाच एक मोठा फायदा आहे की आपण फक्त नाम घेत राहिलो तरी सुद्धा ते भगवंतापर्यंत पोहोचण्याचा मार्ग आहे. बाकीच्या युगांमध्ये असं नव्हतं. यज्ञयाग, तपस्या, जपकर्मादी, सेवा ह्या सगळ्या उपायांतून, या सगळ्या मार्गांतून भगवंत मिळायचा. पण कलियुगामध्ये बाकीच्या गोष्टी जरी नाही केल्या, केवळ एक नामस्मरण जरी केलं तरी सुद्धा भगवंताची प्राप्ती होऊ शकते. हा कलियुगाचा सगळ्यात मोठा फायदा आहे. आणि आपण कलियुगामध्ये आहोत. महर्षींनी आधीच सांगून ठेवलंय की कलियुगातली माणसे काहीही करणार नाहीत. नव्हे, त्यांच्याकडून काही होणारच नाही, कारण कली तसं करून देणार नाही.
म्हणून कलियुगामध्ये नाम हे एकमेव साधन आहे. हरेर नामे हरेर नामे हि केवलम कली नास्तेव 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 गतिरन्यथा. म्हणून केवळ हरिनाम हेच कलियुगातलं साधन आहे. म्हणून सगळ्यांनी हरिनाम घ्यावं, आयुष्यभर सतत देवाच्या भगवंताच्या स्मरणात राहावं आणि आपला उत्तरार्ध हा गोड करून घ्यावा. हा असा आपण सार बघितला. आता अभंगाचं निरूपण झालं. आजचा अभंग होता यादसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. अभंगाचं निरूपण आपण थोडक्यात पाहिलं. आता मध्यंतरातलं भजन घेऊया. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. राजाधिराज रामचंद्र भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. भारत माता की जय. छत्रपति शिवाजी महाराज की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. श्रोता वक्ता श्री राम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण आख्यानाला सुरुवात करू. राजासजी महाली सौख्ये कधी मिळाली. राजासजी महाली सौख्ये कधी मिळाली. ती सर्व प्राप्त झाली, ती सर्व प्राप्त झाली. या झोपडीत माझ्या ती सर्व प्राप्त झाली. या झोपडीत माझ्या. भूमीवरी पडावे ताऱ्यांकडे पहावे. भूमीवरी पडावे 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 पडावे. भूमीवरी पडावे ताऱ्यांकडे पहावे. प्रभुनाम नित्य गावे, प्रभुनाम नित्य गावे. या झोपडीत माझ्या प्रभुनाम नित्य गावे. या झोपडीत माझ्या. राजासजी महाली सौख्ये कधी मिळाली. राजासजी महाली सौख्ये कधी मिळाली. ती सर्व प्राप्त झाली, ती सर्व प्राप्त झाली. या झोपडीत माझ्या ती सर्व प्राप्त झाली. या झोपडीत माझ्या. जे राजांना साध्य होत नाही ते सगळं मला माझ्या या झोपडीत मिळालं. ही झोपडी कोणाची? मतंग ऋषींची. मतंग ऋषींचा आश्रम आणि त्या आश्रमामध्ये या रामभक्त भगवती शबरींची ही झोपडी. कोण होती ही शबरी? काय केलं हिने म्हणून प्रभू रामचंद्र स्वतः या शबरी मातांकडे आले? आपण पाहूया. वाकडे वाट करून जेव्हा प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण मतंग ऋषींच्या आश्रमाकडे निघाले. मतंग ऋषींचा आश्रम जवळच आला होता. कुणासाठी? तर शबरींना भेटायला. माता शबरींसाठी भगवंत मतंग ऋषींच्या आश्रमाकडे आले. ही शबरी म्हणजे कोण? ही शबरी म्हणजे भिल्लांची मुलगी. दंडकारण्यातल्या दक्षिणेकडे अनेक भिल्लांच्या वस्ती आहेत. या छोट्या मोठ्या वस्तींचे काही प्रमुख असायचे. अशा एका वस्तीच्या प्रमुखाची ही शबरी नावाची मुलगी. शबर म्हणजे भिल्ल आणि त्यांची मुलगी म्हणजे भिल्लीण, म्हणून तिचं नाव शबरी ठेवलं.
पण शबरी ही फक्त जात नसते, शबरी हे नाव सुद्धा असतं. आता शिवलीलामृतामध्ये शबर नावाचा एक सेवक असतो, त्याचं नाव शबर. शिवभक्त शबर म्हणजे शबर हे फक्त जात नसून ते नाव सुद्धा आहे. आणि अशा या शबरीचे चरित्र काही पौराणिक कथांमधून सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. 8-10 वर्षांची ही चिमुकली शबरी आधीच्या काळी खूप लवकर लग्न करायचे. लहान वयातच लग्न करून मुलीला सासरी पाठवायचे. 8-10 वर्षांची शबरी आणि हिच्या वडिलांनी हिचं लग्न ठरवून टाकलं. सगळी लग्नाची तयारी झाली आणि या लग्नाच्या तयारीचा एक भाग म्हणून तिच्या वडिलांनी काही बोकडं तिथे आणली. आता ही 8-10 वर्षांची शबरी म्हणजे अल्लड बालिका. लग्न म्हणजे काय हे सुद्धा तिला माहित नव्हतं. मारवाडी भाषेमध्ये एक जुनी म्हण आहे, लग्नाची वेळ आली आणि नवऱ्या मुलीला झोप लागली. तशी ही गत. ही अल्लड बालिका त्या बोकडांच्या पिलांसोबत खेळत बसायची. दिवस रात्र त्या बोकडांच्या पिलांसोबत खेळत असताना तहान नाही, भूक नाही, तिला कशाची सुद्धा इच्छा व्हायची नाही, नव्हे तिला शुद्ध नसायची. अशी ही शबरी ते लहान पिल्लांसोबत खेळत असताना तिच्या आईने तिला हाक मारला, अगं शबरी, शबरी बाळ, अगं जेवून तरी घे, खाऊन पिऊन पुन्हा खेळत बस. पण शबरी ऐके ना, थांब ना ग आई, मला आधी खेळू तर दे. आईने एक दिवस दुर्लक्ष केलं. पुन्हा तसंच, अगं शबरी, अगं काहीतरी खाऊन घे, पुन्हा खेळत बस. अगं जा बरं आहे तू, मला त्रास देऊ नकोस, मी खेळते ना या लहान मुलांबरोबर, मी या बोकडांबरोबर खेळतीये ना, या पिल्लांबरोबर खेळतीये ना, मला खेळू दे. अगं काय सारखे तू खेळत असतेस, खेळ खेळ, खेळून घे, जेव्हा हे मरून जातील तेव्हा कोणाबरोबर खेळशील. आणि शबरीला मात्र हे शब्द जेव्हा कानावर पडले, म्हणजे काय आणि हे का मरतील, अगं मग ते आणले कशासाठी, तुझ्या लग्नामध्ये यांनाच तर मेजवानी म्हणून सगळ्यांना द्यायचंय, म्हणून तर त्यांना आणलंय ना. आणि जेव्हा हे शब्द शबरींच्या कानावर पडले तेव्हा त्यांच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला की अरे, ही बोकडं त्यासाठी इथे आणली आहेत, लग्नामध्ये मेजवानी म्हणून या पिल्लांचा बळी देणार आहेत. नाही नाही, असं नाही होता कामा. पटकन त्या आईला म्हणते, आई, आई नको ना ग असं करू, आई बघ ना ग, ही बाळ किती लहान आहेत, किती लहान बाळ आहेत, ही माझ्यासारखीच तर आहेत ना, का ग यांना मारायचं, किती लहान लहान बाळ आहेत, नको ना ग आई, सांग ना ग तू बाबांना यांना मारायला नको म्हणून. पण शबरीची आई काय ऐके ना, तूच सांग बाबांना, मला काही विचारू नकोस. आईने परत दुर्लक्ष केलं. पण ही शबरीला मात्र चैन पडेना. काय करावं, आई तू सांगितलंस का ग, तू विचारलंस का बाबांना, आई तू सांग ना ग, नको ना मारायला ह्या पिल्लांना, किती गोड पिल्लेत ग ही. आणि मग एके दिवशी आईनी शबरींच्या वडिलांसमोर हा विषय काढला. क्या हो, शबरी काय म्हणते ते ऐकून तर घ्या, जमलं तर आपण या पिल्लांना नको मारायला. पण शबरींचे वडील ताडकन उठले. अरे, बाकीच्यांच्या मेजवानांमध्ये मी इतकं खाल्लं, त्यांनी जेव्हा मला मेजवानी दिली तेव्हा आता माझाही हक्क बनतो त्यांना मेजवानी देण्याचा. मी त्या सगळ्यांची मेजवानी त्यांच्या लग्नामध्ये जाऊन मी खाल्ली, आणि आता माझी वेळ आली तर मी हात झटकून देऊ, ते काही जमणार नाही.
यांचीच मेजवानी सगळ्यांना दिली जाणार. आता वडिलांसमोर तर काही शबरीचं चाले ना. वडिलांनी असं कडक शब्दामध्ये उद्गार केल्याबरोबर शबरी चुप्प बसली. पण तिच्या मनात सारखी घालमेल चालू होती की आपल्यामुळे या बोकडांचा जीव जाणार, या लहान लहान पिल्लांचा जीव जाणार. आपण काहीतरी केलं पाहिजे, आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि म्हणून ही शबरी जेव्हा सगळे रात्री झोपलेले असतात त्याच वेळेस ही छोटीशी शबरी दबकत 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 घरातून बाहेर पडली. घरातून बाहेर पडून सगळ्या बोकडांना तिने मोकळं केलं, सगळ्या बोकडांना सोडलं आणि स्वतःही पळून गेली. ते रात्रीच्या अंधारामध्ये भगवती शबरी जंगलातून फिरतीये. आधीच भिल्लांची मुलगी, तेव्हा तिला सगळे रस्ते माहिती. रात्रभर ती पळतीये, पुढे 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 चाललीये. मनामध्ये फक्त एक विचार की माझ्यामुळे या निर्दोष बालकांना, या निर्दोष पिल्लांना काही होता कामा नये. पिल्लांचा जीव वाचवण्यासाठी ही भगवती शबरी घर सोडून पळून गेली. अहो, एक गोष्ट लक्षात घ्या, ज्याच्या अंतःकरणामध्ये सद्भावना असते, सद्भावनेमुळे जो घर सोडून किंवा भटकत असतो त्या मनुष्याला त्याच्या मुक्कामापर्यंत पोहोचवण्याचं काम भगवंताला करावं लागतं. आणि अशी सद्भावना घेऊन ही भगवती शबरी पुढे 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 जात राहिलेली होती. आणि तिला ही गोष्ट माहिती होती, सकाळ झाली की बाबा जागे होणार, सगळ्यांना आपल्या पाठीमागे लोकांना लावणार, आपल्याला शोधायला लावणार. त्यामुळे भगवती शबरी काय करायची, सकाळ झाली एखाद्या झाडावरती चढवून बसायची, लपून बसायची. आणि मग ही तिला शोधणारी मंडळी त्या झाडाखालून यायची. इकडून तिकडे तिकडून इकडे धावत शोधत ती पाहायची. आणि संध्याकाळ झाली की पुन्हा पुढे पुढे जात राहायची. अशी ही भगवती शबरी कित्येक दिवस असा हा दिनक्रम चालू होता. सकाळी कोणत्या तरी झाडावर जाऊन लपून बसावं आणि रात्रीच्या वेळी, रात्रीच्या प्रहरी मार्गक्रमण चालू करावं. आणि पाहता पाहता एक दिवस एका झाडावर अशीच लपून बसलेली असताना सकाळच्या वेळी तिने पाहिलं की समोर एका ऋषींचा आश्रम आहे. आणि त्या आश्रमामध्ये ती सगळी ऋषीमुनी सेवा करतायत. तिला ते पाहून फार छान वाटलं, अंतःकरण भरून आलं. आपण इथेच राहूया. तिने सगळा तो दिनक्रम पाहिला त्या ऋषीमुनींचा. सकाळपासून त्यांची काय काय सेवा असते, त्यांचा दिनक्रम काय असतो, ते सगळं ही शबरी त्या झाडावर बसून पाहत होती. आणि एक दिवस तिला असं वाटलं की आपण नुसतं इथे बसून खाऊन पाहण्यापेक्षा, सतत पाहण्यापेक्षा आपण यांची सेवा करावी, आपणही यांना काहीतरी आपली सेवा द्यावी. तिला त्याच्या मनात वाटलं. झाडावरची फळं खाऊन ती आपला उदरनिर्वाह करायची. आणि एक दिवस सकाळीच पहाटे पहाटे ती त्या आश्रमामध्ये आली. खराटा घेतला आणि सगळा आश्रम साफ सूफ केला, सगळा आश्रम स्वच्छ केला आणि पुन्हा झाडावर येऊन बसली. सूर्योदयानंतर जेव्हा मतंग ऋषी आपल्या कुटीच्या बाहेर आले तेव्हा त्यांना सगळा आश्रम स्वच्छ दिसला. त्यांना फार छान वाटलं की आपल्या शिष्यांनी हा आश्रम इतका साफ केलेला आहे, स्वच्छ अगदी नीट नेटका आश्रम दिसतोय. त्यांना आपल्या शिष्यांचं फार कौतुक वाटलं. आश्रमातला हा बदल शिष्यांच्या सुद्धा लक्षात आला. मग मतंग ऋषींना कळून चुकलं की आपल्या शिष्यांपैकी एकानेही आश्रम झाडलेला नाही. मग हे नेमकं करताय तरी कोण? दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी पुन्हा तोच प्रकार. आणि मतंग ऋषींनी असं ठरवलं की आपण याचा शोध घेऊया. आणि मतंग ऋषी
रात्रभर जागत बसले आणि नित्य वेळेनुसार भगवती शबरी तिथे येऊन पोहोचल्या. सकाळी सकाळी त्यांनी हातामध्ये झाडू घेतला, खराटा घेतला, सगळं आश्रम झाडायला सुरुवात केली. जसा तो आवाज झाला तसं मतंग ऋषी पर्णकुटीच्या बाहेर आले. पर्णकुटीच्या बाहेर आलेले असताना शबरी चपापली, हात जोडून उभी राहिली. मतंग ऋषीने विचारलं, तू कोण, कुठली, इथे कशासाठी आलीस? तेव्हा घाबरत घाबरत शबरीने सगळा वृत्तांत सांगितला आणि मतंग ऋषींना कळून चुकलंय की हा एक खूप श्रेष्ठ जीव आहे, पण कुठल्या तरी कर्मामुळे या जातीमध्ये जन्म घेतलाय, या घरात जन्म घेतलाय. अत्यंत श्रेष्ठ हा जीव आहे, सद्गुणी आहे. त्यांनी शबरीला सांगितलं, बाळ तू इथेच का नाही झोपडीकडून राहत? शबरीला सुद्धा तेच हवं होतं. भिल्लाची मुलगी आपल्यासाठी भरा 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 झोपडी बांधून घेतली, छानची झोपडी करून त्यात राहू लागली. सकाळी उठावं, सगळा आश्रम स्वच्छ करावा आणि पुन्हा झाडांची फळे फुले गोळा करावीत. हे सगळं करत असताना तिने आश्रमामध्येच एक सुंदर बगीचा फुलवला होता. निरनिराळी फुलं त्यामध्ये होती. मतंग ऋषींची अगदी लाडकी झाली होती. आणि एक दिवस मतंग ऋषींना भगवंताने संदेश धाडला की मतंग ऋषी तुम्हाला आता समाधी घ्यावी लागेल, तुमचा इथला काळ संपत आलाय. आणि मतंग ऋषींनी सर्वांना, आपल्या सगळ्या शिष्यांना बोलावलं आणि सांगितलं की ज्यांना कोणाला काही मला प्रश्न विचारायचे असतील त्या सर्वांनी परवा संध्याकाळपर्यंत मला येऊन प्रश्न विचारावेत. 2 दिवसानंतर मी समाधी घ्यायला जाणार आहे, मी समाधीस्थ होणार आहे. जेव्हा हे सगळ्यांना कळालं तेव्हा भरपूर शिष्य, भरपूर लोक मतंग ऋषींकडे येऊ लागले, आपले प्रश्न विचारू लागले आणि आपल्या प्रश्नांचं उत्तर स्वामीजींकडून, त्या महर्षींकडून मिळू लागले. शबरी हे सगळं पाहत होती. हे सगळं पाहत असताना शबरीने पाहिलं की प्रत्येक जण आपापल्या उद्धाराचा मार्ग मतंग ऋषींकडून जाणून घेतोय. आणि सगळ्यात शेवटी भगवती शबरी मतंग ऋषींकडे आली, म्हणाली, गुरुदेव, उद्धार म्हणजे काय असतो? उद्धार कशाला म्हणतात आणि माझा उद्धार कसा होईल, मला ते सांगा. मतंग ऋषी म्हणाले, बाळ तुला काहीही करायची गरज नाही, तुझा उद्धार आपोआप होईल. आपोआप? आपोआप कसा होईल? अगं, तुझा उद्धार करण्यासाठी स्वतः प्रभू रामचंद्र तुझ्याकडे येतील आणि प्रभू रामचंद्र आपल्याकडे येणार. या आनंदातच भगवती शबरी असताना मतंग ऋषींनी सगळ्यांचा निरोप घेतला. आपले गुरुदेव आपल्याला आता सोडून जाणार. आपल्या गुरुदेवांच्या त्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत भगवती शबरींनी आपल्या ओघळणाऱ्या अश्रूंना थांबवलं. आपले गुरुदेव तर त्या निघून गेले, पण त्यांनी जाता जाता सांगितलं होतं की प्रभू रामचंद्र येणार आहेत. मी काय वेडी आहे. गुरुदेवांनी सांगितलं रामचंद्र येणार, पण कधी येणार हे मी विचारलंच नाही. तो दिवस कोणता माझं विचारायचं राहूनच गेलं. पण आता भगवती शबरीला चैन पडेना. सकाळी सकाळी उठून स्नानाला जावं. जी भगवती शबरी आधी पाण्यामध्ये खेळत असायची, रमत बसायची, ती आता पटकन स्नान करून कुटीमध्ये आली. का तर रामराय आले. तर रामराय आले आणि मी तिथे नसले तर काय उपयोग. अशी ही शबरी पटकन स्नान करून यावी
रामांसाठी आसन बिछावं आणि त्या आसनावरती छान फुलं टाकून ठेवावीत. बाजूला पाण्याने भरलेला तांबे ठेवावा आणि भगवंतासाठी भरपूर निरनिराळ्या प्रकारची चविष्ट गोड फळं आणावीत. असा रोजचा दिनक्रम. हे सगळं करत असताना तिला लक्षात यावं की प्रभू रामचंद्र जर समोरून आले तो काय होईल. ते रस्त्यावरचे जी काटे आपल्या प्रभू रामचंद्राच्या पायामध्ये टोचतील म्हणून तिने समोरून येता तो रस्ता तो झाडून घेतला. तो रस्ता साफ केला आणि येऊन बसली. पुन्हा विचार केला जर पश्चिमेकडून आले तर, म्हणून तोही रस्ता तिने साफ केला. असं करत करत सगळे रस्ते भगवती शबरीने साफ केले आणि पर्णकुटीमध्ये येऊन बसली. असा हा रोजचा तिचा दिनक्रम. सगळे तिला म्हणायचे ही भिल्ली वेडी आहे, ही वेडी भिल्ली नाही, ज्या रामाला कोणी आतापर्यंत पाहिलं नाही तो हिच्याकडे येणार म्हणे. अशी लोक तिला नावं ठेवायची. पण भगवती शबरी माता कधीच रामांवरती तिचा संकोच नव्हता. मुझे भरोसा तेरा राम, एक भरोसा तेरा राम, अशरण शरण शांति के धाम, मुझे भरोसा तेरा राम. भगवती शबरींनी मनामध्ये एक खुणगाठ बांधली होती की माझे गुरुदेव म्हणालेत ना तर प्रभू रामचंद्र नक्की येणार. आणि भगवती शबरी मातांचं शरीर आता खंगत चाललं होतं. शरीर मोडत चाललं होतं, पण मन आणि भावना मोडली नव्हती. देहाचा पिंजरा तुटला होता, मोडला होता, पण प्राणांच्या पक्षांनी उडायला नकार दिला. एकदा तो रघुनाथ या डोळ्यांनी मला पाहायचंय, मला माझ्या रघुनाथाला डोळे भरून पाहायचंय. आणि शबरी माता दिवस रात्र प्रभू रामचंद्रांच्या सेवेत, प्रभू रामचंद्रांच्या प्रत्यक्षेमध्ये आपले दिवस काढत होती. जसं जसं अंतकाळ जवळ येऊ लागला तशी तशी माता शबरींची उत्कटता वाढीस लागली. आणि एक दिवस असंच भगवती शबरी सगळे रस्ते साफ करून बसलेले असताना, प्रभू रामचंद्रांसाठी फळं फुलं आसन व्यवस्थित करून ठेवलेलं असताना, पाण्याचा तांब्या भरून ठेवलेला असताना, प्रभू रामचंद्रांची वाट पाहत बसली असताना शबरी मातेला तंद्री लागली आणि त्या तंद्रीमध्येच भगवंताचं स्वरूप तिला दिसलं. वल्क धारण केलेले, डोक्यावरती जटांचा आभार आणि गळ्यामध्ये पुष्पांच्या माळा, असे हे रूप, मनोहर रूप शबरी मातेला दिसलं. तिला रामांचा ध्यास लागला होता. आणि ज्याला ध्यास लागतो ना त्याला ध्यान करायची आवश्यकता नसते. प्रभू रामचंद्रांचा सतत ध्यास लागलेली भगवती शबरी अशीच बसली असताना दोन सुकुमार येताना तिने पाहिले. तिला सांगावं लागलं नाही की हे प्रभू श्री रामचंद्र आहेत म्हणून. तुम्ही आलात असं म्हणून धावत 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 आपल्या शक्तीनिशी भगवती शबरी प्रभू रामचंद्रांकडे गेली. तिथे गेल्यानंतर फक्त प्रभू रामचंद्रांच्या मुखकमलाकडे पाहत राहिली. तिला काय बोलावं कळेना. आतापर्यंत ज्या प्रभू रामचंद्रांची प्रतीक्षा ती करत होती तिचं पूर्ण आयुष्य प्रतीक्षामय होऊन गेलं होतं. त्या प्रभू रामचंद्रांच्या समोर पाहिलं आणि आनंदाश्रू डोळ्यातून वाहू लागले. वाणी खुंटली, मुखातून शब्द बाहेर पडेनात. सतत भगवंताच्या चरणांवरती डोकं ठेवायची
चरणांना घट्ट मिठी मारायची, पुन्हा चेहऱ्याकडे पाहायची, पुन्हा डोकं पायावरती ठेवायची, पायावरती लोळण घ्यायची, परत श्रीरामचंद्रांच्या मुखकमलाकडे पाहायची. काय करावं तिला कळेना. आणि प्रभू रामचंद्र ही भावविभोर अवस्थेमध्ये भगवती शबरींकडे पाहत होते. भगवती शबरींनी दोन्ही सुकुमारांचं स्वागत केलं, आपल्या कुटीमध्ये आणलं, आसनांवरती हात धरून बसवलं. प्रभूंना म्हणाले, प्रभो मला आपली पूजा करू द्या, आपले चरण धुवू द्या. आणि भगवंतानी काहीही न बोलता, कुठलेही आडेवेढे न घेता सगळी पूजा करून घेतली. लक्ष्मणजी सांगत होते, दादा पाय धुवून घेत नाहीत, पण प्रभू रामचंद्रांकडे पाहिलं, प्रभू रामचंद्र तर काहीच बोलत नाहीत. सगळी यथोक्त पूजा भगवती शबरींनी केली आणि भगवंतांनी ती करवून घेतली. आपल्याला केवट प्रसंग माहिती आहे. केवटाला जेव्हा पाय धुवून घ्यायचे होते त्यावेळेस भगवंताने किती आडेवेडे घेतले, पण जेव्हा भगवती शबरी माता पाय धुवायला घेतात तेव्हा भगवंत काहीही बोलत नाहीत. त्यानंतर सगळा सोपस्कार झाल्यानंतर नैवेद्य दाखवायचा असतो आणि नैवेद्य दाखवताना भगवती शबरींनी ती रसाळ फळे आणलेली होती, गोड फळे आणली होती. आता असं म्हणतात की शबरीची बोरे, पण वाल्मिकी रामायणामध्ये असं सांगितलंय की बोरे म्हणजे फक्त बोरेच नाही, नाना प्रकारची फळे होती. आता आपण एखाद्याला जेवायला आमंत्रण दिलं तर आपण काय म्हणतो, गरीबाच्या झोपडीमध्ये या, पण खरंच ती झोपडी असते का? तो चांगलं घर असतं ना. ती म्हणण्याची एक परंपरा, ती पद्धत असते. असंच शबरीची बोरे गोड म्हणून घ्या. ही बोरे म्हणजे इतर गोड फळे होती. वाल्मिकी महर्षी सांगतात की शबरी एक एक फळ खाऊन ते गोड आहे का हे बघून प्रभू रामचंद्रांना देत असे. लक्ष्मणजी म्हणाले, थांबा दादा, ही फळे असं काही खात नाहीत, कोणीही दिलेलं खात नाहीत, त्यांना नियम आहेत. पण प्रभू रामचंद्रांनी त्यांना अडवलं आणि शबरी मातांना दिलेली पोरं प्रभू रामचंद्र खातात. शबरींना म्हणतात, शबरी तुझे बोरे किती गोड आहेत ग. आणि फक्त हे तिला चांगलं वाटावं म्हणून नाही, तर राज्याभिषेकाच्या नंतर ज्यावेळी सगळ्या मंत्र्यांनी प्रभू रामचंद्रांना मेजवानीसाठी बोलावलं होतं, आमंत्रित केलं होतं, त्यावेळेस त्यांच्याकडे जेव्हा प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणजी सोबत गेले होते त्यावेळेस त्या मंत्र्यांच्या घरी काय कमी, सगळी पक्वान्न समोर होती ताटामध्ये, पण ती खाऊन सुद्धा भगवंत बाजूला असलेल्या लक्ष्मणजींना म्हणतात की शबरी सारखा गोडवा, शबरीच्या पोरांमध्ये जो गोडवा होता, जी भावना होती, जे प्रेम होतं, ते इथे कुठेच नाही. शबरीची बोरे किती गोड होती. यावरून असं आपल्याला कळतं की भगवंत फक्त तिच्या समोरच तिला चांगलं वाटावं म्हणून म्हणत नाही, तर खरंच भगवंत हा प्रेमाचा भुकेला आहे, भगवंत भावाचा भुकेला आहे. त्याला दुसरं काहीही लागत नाही. प्रेम म्हणजे काय? उज्ज्वल नीलमणी ग्रंथामध्ये प्रेमाची सुंदर व्याख्या सांगितली आहे. सर्वथा ध्वंसरहितम सत्यपि ध्वंस कारणे यद भाव बंधन युनोस तत् प्रेमा करी कृतिता. जे कधीही खंड पडत नाही, ज्याचा कोणी ध्वंस करत नाही, ज्या कारणामुळे ते अबाधित असतं, ते प्रेम. असं हे प्रेम भगवंत आणि भक्तामध्ये असतं. आणि ही शबरी भगवंताकडे पाहत होती, अश्रूंच्या धारा डोळ्यातून वाहत होत्या. आणि भगवंतांनी शबरीला सांगितलं, शबरी ये, मी तुला उपदेश करतो. असं म्हणून भगवंतांनी अध्यात्मातला नियम मोडला. काय नियम असतात अध्यात्मातले? कुणीही विचारल्याशिवाय त्याला उपदेश करायचा नाही.
पण भगवंतांनी शबरीसाठी सगळे नियम मोडले. स्वतः भगवंत शबरी मातेला सांगतात की मी तुला आता उपदेश करतो, आणि असं म्हणून भगवंतांनी नवविधा भक्ती शबरींना सांगितली. पहिली भक्ती होती सत्संगती, संत संगती, संतांची संगत असावी. ज्ञानदेव महाराज म्हणतात, संतांचे संगती मनोमार्गे गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. संतांच्या संगतीमध्ये जीवन आपलं व्यतीत करावं. संतांच्या संगतीमध्ये राहिल्याने परब्रह्माशी ऐक्य लवकर साधता येतं. पण आजच्या कलियुगामध्ये संतांची सेवा करणं सोडाच, पण त्यांना मारताना सुद्धा आपल्याला काही वाटत नाही. पालघरच्या हत्याकांडामध्ये जे काही झालं ते संतच होते. कलियुगाचा महिमा दुसरं काय. त्या संतांना मारताना आपले हात थरथर कापले नाहीत, आपल्या हातांमधून थरकाप उडाला नाही, आपल्याला कुठल्या गोष्टीचं भय वाटलं नाही, आपल्याला देवाचाही विसर पडला. या संत समागमाला, या संतांना साधूंना मारताना आपले हात गळून पडले नाहीत. ज्या संतांना आपण देवाच्याही वरच मानतो, त्या संतांचा हत्या करताना, त्या संतांची निंदा करताना, त्यांना मारताना लाज वाटली नाही. असो, कलियुगाचा महिमा, विनाश काळी विपरीत बुद्धी, पण संतांची सेवा करणे ही एक भक्ती आहे. नवविधा भक्ती, त्यामध्ये पहिली भक्ती संत संगती सांगितली. दुसरी भक्ती सांगितली भगवंताची गोड कथा याचं श्रवण करणे. भगवंताच्या रसाळ कथेचं स्मरण करणे, आणि फक्त श्रवण करणे नाही, स्मरण करणे नाही, तर त्याप्रमाणे अनुकरण करणे. तिसरी भक्ती सांगितली सद्गुरूंची सेवा. सद्गुरूंची सेवा करताना आपण लहान होऊन राहावं. तुकाराम महाराजांना विचारलं, तुम्हाला काय पाहिजे? तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात, लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. आम्हाला लहानपण दे, दुसरं काही नको, आम्ही लहानच बरे, मोठे होऊन काही करायची इच्छा नाही, लहान असू द्या. चौथी भक्ती सांगितली भगवंताचा गुणानुवाद. भगवंताचं दंभरहित, कापट्यरहित संकीर्तन करणे, नाम संकीर्तन करणे, ही भगवंताची चौथी भक्ती सांगितली. पाचवी भक्ती सांगितली भगवंताच्या कुठल्या तरी मंत्राचा जप करणे, मंत्र जाप करणे. जप मनात करावा, संकीर्तन मोठ्याने करावं, भजन मोठ्याने करावं, असा हा मंत्र जप मनात करावा. सहावी भक्ती सांगितली स्वतःवरती संयम ठेवा. साधकाने आपल्या आहारावरती, विहारावरती, आचारावरती संयम ठेवला पाहिजे. सातवी भक्ती सांगितली सर्वत्र भगवंत पाहणे. सगळीकडे भगवंत आहे, भगवंताचा अंश आहे, या न्यायानं सर्वांकडे पाहावं. माझ्यामध्ये वसलेला आत्माराम तो तुमच्यातही आहे. कोण कोणाची सेवा करतो? एक आत्माराम दुसऱ्या शरीरामध्ये वसलेल्या आत्मारामाला प्रसन्न करतो, त्याची सेवा करतो. म्हणजे कोण? इथे मी तू असं काही नाही. करता करविता तो नारायण, एकच तो भगवंत आहे. बोलविणारी शक्ती देणारा तो भगवंत आहे, ऐकणारी शक्ती देणारा तो एक भगवंत आहे. दुसरं कोण आहे? म्हणून सर्वत्र भगवंत पाहणे. लहानांमध्ये मोठ्यांमध्ये राग आला, प्रेम आलं, दांभिकता आली, काम आला, क्रोध आला, हे सगळे गोष्टी जरी आल्या
त्या सगळ्या स्थितीमध्ये केवळ भगवंताला स्मरण करणे आणि ह्या सगळ्या गोष्टी भगवंताला अर्पण करणे ही सुद्धा एक भक्ती आहे. म्हणून सगळ्यांमध्ये भगवंत वास करतोय असं जाणून सगळ्यांशी व्यवहार असावा. 8वी भक्ती सांगितली की साधकाने यथा लाभ संतोष बाळगावा. साधकाने लोकोद्धारासाठी झटत बसायचं नाही. ती कोणाची कामं आहेत? सिद्ध पुरुषांची कामं आहेत, संतांची कामं आहेत, संत समाजांची कामं आहेत. साधकाने काय करायचं तर आत्मवृद्धीसाठी प्रयत्न करायचा आहे, आत्मोद्धारासाठी प्रयत्न करायचा आहे. आणि आपली ही मन हे ऊर्ध्वमुखी करायचं आहे. जसं की गीतेमध्ये सांगितलं, ऊर्ध्वमूल मदशाखम अश्वत्थम प्राहुरफेयम. तसं ऊर्ध्व म्हणजे वर बघायचं नाही. हा ब्रह्म म्हणजे आपला वरचा ऊर्ध्वमुखी आहे. आपला हा जीव वर नेणे म्हणजे ब्रह्मात स्थित करायचा आहे. त्याला ऊर्ध्वमुखी म्हणतात. असं साधकाने आत्मोद्धारासाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि 9वी भक्ती सांगितली की सर्वांशी सारखे सरळपणाने वागावे. अशी 9वी भक्ती सांगितली. आणि हे सगळं सांगून भगवंत म्हणतात की सगळ्यांशी सारखेपणाने वागले, सगळ्यांना सारखी वागणूक दिली, ती सुद्धा माझी एक प्रकारची भक्तीच होऊ शकते. कारण सगळ्यांमध्ये भगवंत आहे, कोणामध्ये भगवंत नाही. बस तुझे रिझाने को तेरा ही व्यवहार करू. मी तो तू, तू तो परब्रह्म. दुसरं काही भेद नाही. आणि हे सगळं सांगून भगवंत म्हणतात की शबरी, हे मी तुझं गुणगान केलं. हे सगळे 9विधा भक्ती मी जी सांगितली, या भक्तीच्या पायऱ्या नाहीत, हे प्रकार आहेत. आणि एकाच कुठल्या पण प्रकारामध्ये जर तुम्ही भक्ती केलीत, कुठलाही एक प्रकार घेऊन तुम्ही त्यामध्ये दृढता ठेवलीत, तर ती भक्ती सुद्धा माझ्यापर्यंत पोहोचते. सगळेच प्रकार करत बसण्याची गरज नाही. कुठलाही एक प्रकार घेऊन भगवंताची भक्ती करा, तो माझ्यापर्यंत म्हणजे भगवंतापर्यंत पोहोचतो. पण हे सांगून भगवंत म्हणतात, शबरी, अगं ही 9च्या 9 भक्ती तुझ्यामध्ये आहेत. हे मी जे काही सांगितलं ते तुझंच गाण केलंय, तुझंच गुणगान केलंय. आणि हे सगळं करून भगवंतांनी शबरी मातेसाठी स्तोत्राची निर्मिती केली. 9विधा भक्ती सांगितली, हे शबरी मातेचं स्तोत्र आहे. शबरी मातेची स्तुतीपर हे विधान आहे भगवंताचं. भक्ताने भगवंताची स्तुती केली ही सामान्य गोष्ट आहे, पण भगवंताने भक्ताच्या साठी स्तोत्र गायली ही असामान्य गोष्ट आहे. अशी ही भगवती शबरी भगवंताला सांगते की भगवंता, अहो तुम्ही हे काय केलं? कारण खरा भक्त कधीही भगवंताकडून आपली स्तुती ऐकून घेत नाही. शबरींचे गुरु फार पक्के होते. त्यांनी रामनामाची चटक शबरीला लावली. रामनामाची आवड शबरीच्या मनात निर्माण केली. आणि तो एकच ध्यास, तो एकच विचार घेऊन शबरी माता आयुष्यभर प्रभू रामचंद्रांच्या प्रतीक्षेमध्ये राहिली. आणि त्यातच त्या वेळामध्येच तिची या सगळ्या भक्ती सफल झाल्या. अशी भगवती शबरी, तिने भगवंताला नमस्कार केला. भगवंताला म्हणाली, भगवंता थोडं तुम्ही असे समोर उभे राहा. समोर उभे राहिले भगवंत. आणि भगवती मातेला काय केलं असावं भगवंतालाही माहिती. भगवंताने शबरीकडे पाहिलं आणि एकाएक भगवती शबरी मातेच्या देहातून अग्नीच्या ज्वाळा बाहेर पडल्या.
या अग्नीच्या ज्वाळा बाहेर पडत असताना तो देह अग्नी स्वरूप होत असताना प्रभू श्री रामचंद्र आणि लक्ष्मण दोघांनी पाहिला. शबरीची अग्निसमाधी ह्या दोघांनी पाहिली. एक भूमी समाधी असते, एक जल समाधी असते. नाथ महाराजांची जल समाधी होती आणि शबरी मातेची अग्निसमाधी. पण जाता जाता शबरी मातेने प्रभू रामचंद्रांना सांगितलं की इथून पुढे आपण ऋषिमुख पर्वतावरती जा. तिथे गेल्यानंतर तुम्हाला वानरांची मैत्री करावी लागेल आणि तिथून पुढे तुमच्या कार्याची सिद्धी होईल. शबरी एक भक्त आहे, पण एक भक्त असून सुद्धा भगवंताचं भविष्य शबरी माता सांगते. अशी ही शबरी त्या परब्रह्मामध्ये विलीन होऊन गेली. आणि ज्या दिवशी प्रभू रामचंद्र भगवती शबरी मातेला भेटायला आले तो भगवती शबरी मातेचा शेवटचा दिवस होता. आता इथून पुढे काहीही उरलं नाही. एक भगवंतासाठी मी आयुष्यभर जे झटत राहिले, जी प्रतीक्षा केली, ती प्रतीक्षा इथून पुढे आता भगवंत मिळून काही उरली नाही. भगवंत एकदा मिळाला तो मिळाला. त्याच्या पलीकडे अजून जगणे नको, हाच एक भाव मनात ठेवून भगवती शबरी मातेने प्रभू रामचंद्रांमध्ये स्वतःला लीन करून घेतलं. या पंचतत्वामध्ये प्रभू श्री रामचंद्रांसोबत त्यांच्याच हृदयामध्ये भगवती शबरी लीन झाल्या, विलीन होऊन गेल्या. आणि ही भगवती शबरीने आपल्या आयुष्याची सार्थकता करून घेतली. आणि ही सार्थकता, हीच धन्यता आपल्यालाही करता यावी. या 9 प्रकारच्या भक्तींपैकी सगळ्या शबरी मातांसारखं भक्ती, एवढं खडतर जीवन आपल्याला जमणं शक्य नाही. आता सध्याच्या परिस्थितीत तर अजिबातच नाही. परंतु त्या 9 भक्तींपैकी एक जरी भक्ती आपण केलीत आणि ती दृढतेने केलीत तर आपल्या जन्माचा सार्थक होऊ शकतं. आणि भगवती शबरीप्रमाणेच आपल्यालाही मुक्ती मिळू शकते आणि आपल्या आयुष्याचा शेवट हा गोड होऊ शकतो. आणि म्हणूनच तुकाराम महाराजांनी ज्या अभंगात आपल्याला सांगितलंय ते हेच सांगितलंय, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. आजची ही सेवा इथे पूर्ण करते. भगवंतांनी जे काही माझ्याकडून करवून घेतलं त्यासाठी मी तर आभारी आहेच. भगवंताचे आभार, भगवंताचे उपकार मी या जन्मात जन्मोजन्मी फेडू शकत नाही. परंतु शक्ती देणारा तोच आहे आणि बोलवणारा, बोलवून घेणारा, करणारा, करवून घेणारा तोच आहे. त्यामुळे आजची जी काही सेवा ती भगवंताच्या चरणी अर्पण करते आणि भगवंताकडे एकच मागणं मागते की सर्वांना सुखी ठेव, सर्वांना आपल्या भक्तीमध्ये विलीन करून घे आणि सगळ्यांचा जन्माचं सार्थक करून घे. सर्वांमध्ये भगवंताच्या भक्ती ही वृद्धिंगत होत राहो, बस हीच प्रार्थना करते. आणि भगवंताला मागते की जगाचा धर्म हिंदू धर्म. आजच्या सेवेला पूर्णविराम. जो काही सेवेमध्ये प्रमाद घडला असेल तो फक्त माझा, आणि सेवेमध्ये जे काही चांगलं वाटलं असेल ते सगळं माझ्या सद्गुरूंचं. केलेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करते. आणि आमच्या गुरुबंधूंनी, हरिकीर्तन प्रतिष्ठानच्या आयोजकांनी जी काही मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल पुनश्च एकदा मी सगळ्यांचे धन्यवाद देते. आभारी आहे. जय जय रघुवीर समर्थ.